आजचा 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. फक्त जीवनातला आपला वर्ष खतम झालं 2025, पण आपलं जीवन अजून खूप काही राहिलेलं आहे. आपण या वर्षाचा असं संकल्प करू की येणाऱ्या पिढीसाठी आपण काय देऊ शकतोस. आपल्यामध्ये काही असणारे कमी गुण ते विसरून आपल्या अंगी असणारे या निसर्गाने, या भगवंताने दिलेले चांगले गुण आत्मसात करून वृद्धांची सेवा, लहान मुलांची सेवा आणि जे समाजातले नवयुवक आहे ते आपलं जीवन स्ट्रेसमध्ये कोणी जगत असतं, कोणी संघर्षामध्ये जीवन जगत असतं, तर प्रत्येकाला पाठिंबा देत राहू आणि भविष्यात प्रत्येकाला हातभार लावू. जीवन हे असं जीवन जगत असतं, काही चुका घडत असतात आणि चुका फक्त जे जीवन स्ट्रगल करतो त्या व्यक्तीकडूनच शिकत असतो आणि तोच चुकत असतो आणि या चुकीतूनच आपण काहीतरी नवीन शिकत असतो. 2025 खरंच हे वर्ष कसं गेलं आपलं काही समजलंच नाही. जगात सर्वात मूल्यवान गोष्ट जर म्हटलं कधी तर वेळ आहे. वेळ विकत घेतला जाऊ शकत नाही. वेळ निघून गेल्यावर आपण 2025 वर्षी काय केलं आणि 2025मध्ये काही गलती झाली, काहीतरी आपण कुठंतरी शिकण्यासाठी कमी पडलो आणि 2026मध्ये ते आपण पूर्ण करू असं प्रत्येकानं आपल्या मनाशी काही निश्चय करावा. आणि ह्या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की जे पण लोक माझे हा व्हिडिओ पाहत असेल की त्यांचे आयुष्य आनंदात, सुख, सवय, धन, संपत्ती लागू त्यांना, हे ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो. ईश्वरानं आपल्याला ह्या पृथ्वीवरती असे विशिष्ट वेळेसाठीच पाठवलेलं आहे. कारण म्हणतात ना, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे आणि जन्म आणि मृत्यू यांच्यामधलंच हे एक आपलं आयुष्य जगत असताना कोणाच्या भावना दुखावणं जाणार नाही. एखाद्या कोणा व्यक्तीच्या दुखावलं बी गेलं तर 2025 हे वर्ष गेलेलं आहे आयुष्यातून. 2026 पुन्हा आपण एकमेकांच्या सहकार्यानं पुन्हा आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावू. आजच्या घडी बघता समाजातल्या समस्या आपण सर्व मिळून या समाजासाठी जीवन जगू. स्वतःसाठी तर जीवन जगतोच, पण जेव्हा आपण समाजासाठी जीवन जगतो, दुसऱ्याच्या दुःखात सुखात आपण धावून जातो, तेव्हा जो आपल्याला जे समाधान मिळतं ती एक वेगळ्याच पद्धतीने. जेव्हा मी दिल्ली या ठिकाणी एका आश्रमामध्ये गेलो, वृद्धाश्रमामध्ये, आणि त्या वृद्धाश्रमामध्ये मला असं शिकायला भेटलं की जीवन जो आपण दुसऱ्यासाठी जीवन जगतो ना, त्यावेळेस खरंच आपला आत्मा हा तृप्त होत असतो. त्या आश्रमातून जेव्हा वृद्ध लोकांची, ज्येष्ठ लोकांच्या प्रतिक्रिया ऐकली तेव्हा समजलं की जीवनाचा अर्थ काय आहे. आपण जीवनभर आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी झगडत असतो आणि स्वतःकडे आपण दुर्लक्ष देतच नाही आणि प्लस आपल्या या समाजासाठी. पण जेव्हा आपण स्वतःचं हे जीवन जगत असताना या कुटुंबासाठी आपण दिवसरात्र मेहनत करत असतो, पैसा, नोकरी हे तर असतंच, पण आपण हे पण विसरत असतो की आपण आपल्या समाजासाठी आपण काय देऊ. ह्या समाजासनं आपल्यावर काहीतरी उपकार केलेले असतात आणि त्याची फळ आपल्याला या द्यावं लागत असतं. म्हणून 2026साठी सर्वांना एक विनंती की आपण सर्व मिळून वृद्ध लोकांसाठी, समाजातल्या लहान लेकरांसाठी, गरजू लोकांसाठी कुठेतरी मदतीत आहात. पण मदत ही अशीच हे नाही की आपण पैसे द्यायला पाहिजेत, नाही, कोणाला तर मानसिक आधार द्यावा, कोणाला ते 2 शब्द कुठंतरी एखादा भरकटलेला असेल नवयुवक नशापासून
म्हणजे नशाच्या अधीन झालेले नवयुवक तर त्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांना आध्यात्मिक मार्गावर आणून आणि आध्यात्मिक मार्गातून विकासाच्या मार्गाकडे कसं जाऊ, हा सर्वांना माझा या व्हिडिओतून हा एक मॅसेज आहे. एवढे बोलून 2 शब्द समाप्त करतो. 2026 वर्षाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून, माझ्या डिपार्टमेंटकडून, माझ्या गावाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.